तर नमस्कार मंडळी, कसे असाच बऱ्याच असणार. तर आज काय रात्री 8 वाजेपर्यंत कामच करी होतो मी आणि मग काय वाट बघून बघून चाललं आहे आमच्या हेरंब पकवाज क्लासेस येथे. तर आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होतो म्हणजेच गुरुपूजन होता. तर सगळे गेलो कारण क्लासचा आजचा दिवस होतोच. त्यामुळे आज जाऊ गावाला. सो गेल्यावर काय सगळ्यांनी तयारी केलेली होती पोरांनी एकदम म्हणजे सरांच्या पूजनाची. आणि तुम्ही बघताच बघा कळस भरलेलो होतो. हळदी, कुंकू, दिवो ठेवलेले आणि काय व्यवस्थित पूजा अर्चा करण्यासाठी अगदी सज्ज होते. आणि होय, पेढ्याचा बॉक्ससुद्धा होतो, साईडला ठेवलेलो होतो. आणि मग काय व्यवस्थित गुलाबाच्या पाकळ्यांची आरास-बिरास करून सगळं रेडी करून ठेवलं होतं. अगदी मस्त मोठं आसनासकट आणि मग काय सरांका आसनावर बसवलं आणि थोड्याच वेळात पूजन चालू केलं आणि पोरांनी एकदम ना जल्लोष केलेला होतो. कारण आज गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुसाठी वंदन करूचं असतं आणि त्या खास आणि आमच्या हिरंबा पकवाज क्लासेसचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर श्री प्रशांत सरनोबत सर गुरुजी यांचा गुरुपूजन करण्यात आला. तर मस्त झाला कार्यक्रम मंडळी. कारण हाच एक दिवस असतो आपल्या गुरुला वंदन करण्याचं. कारण वर्षभर आपण गुरुकडून जे काही शिकतो, जे काही त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेतो त्याची ही पोचपावती असते. खरं तर गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा आणि गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हे म्हटलं जातं. कारण गुरुविना मार्ग मिळत नाही. गुरुचं मार्गदर्शन हे खूप महत्त्वाचं असतं. तर आयुष्यात गुरु हा असलाच पाहिजे. मग तुम्हाला तुमच्या कुठल्याही पेशामध्ये असो, कुठल्याही विभागाचं असो, कला असो, क्रीडा असो, शैक्षणिक असो किंवा तुमच्याला असलेल्या एका चांगल्या कलात्मक, गुणात्मक गोष्टींचे गुरु असो, पण गुरु हा असावा. तर तुम्ही पाहत आहात सुंदर असं ओवाळणी चालू आहे, पूजन चालू आहे. मंडळी, या व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा. आवडलं असत ना तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि हो माझ्या चॅनलला जर नवीन असत ना तर सबस्क्राईब करूक मात्र इसरा नको. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, तुमका देखील आवडत. तुम्ही पाहता सगळेजण आपापली हजेरी लावत होते, सरांना वंदन करत होते, सरांचं पूजन करून सरांना नतमस्तक होत होते. आणि मग काय असं करता करता शेवटी मग माझा नंबर येता कधी याची वाट बघत होतं. आणि प्रत्येकजण मात्र नतमस्तक होईल त्याचं मी माझ्या ह्या चित्रीकरण करत होते तुमच्यासाठी खास. मंडळी, तुमका आवडत असेल तर परत परत सांगते, लाईक करू काय होतं, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करू विसरू नको. आणि तुम्ही तुमच्या गुरूंची पूजन केलात का, तुम्ही गेलात का, हे तुम्ही कमेंट करून मात्र नक्कीच सांगा. तर थोड्याच वेळात माझा पण नंबर येईल आणि मग मी पण देखील पूजन करेन. अहो, बघता बघता काय माझी पण वेळ येईल, माझा नंबर लागलो. मग काय सरांका यथोचित ओवाळलं आहे आणि सरांचं पूजन करून व्यवस्थित घेतलं आहे आणि सरांच्या चरणकमला स्पर्श करून ओवाळून आणि मी त्यांच्या मग नतमस्तकी झालं आहे. खरं तर यंदाचा ह्या पहिलाच वर्ष आणि सरांचा आशीर्वाद घेतला आहे.
मंडळी छोट्या कार्यक्रम होता, पण ह्या कार्यक्रमाची सुंदर रूपरेषा आली बघा तुम्ही पाठीमागे. बॅकग्राऊंड देखील पूर्ण संगीतच आहे, एकदमच संगीतमय वातावरण आहे. आणि बघता बघता सर्वांनी आपापल्या परीने सरांचं पूजन करून सरांना छोटीशी का भेट होईना सरांना एक गुरुदक्षिणा म्हणून ती भेट दिलेली आहे. जी एक ओढ असते गुरुपौर्णिमेच्या दिवशीची त्याप्रमाणे. तर बघता बघता सर्वांनी सरांचं पूजन केलं आणि मग काय मी पण जरा माझ्या पौर्णिमेचं जरा फोटोशूट घेतलं आहे. म्हणजे काय ग्रुप फोटो तर पाहिजेच ना, कुठल्याही कार्यक्रमाला ग्रुप फोटो नाही तर मजा नाही. मग ग्रुप फोटो काढल्यानंतर मग काय सरांना जी भेट दिली होती ना, स्पेशल भेट होती. सर देखील सरप्राईज होते, ह्याच्यात काय गावतानी काय नाही ह्या आता समजाक तर व्हाया. आणि मग काय फायनली सरांनी ह्या सरप्राईज उघडल्याने आणि बघतात तर काय तर ह्याच्यात काय असताना माकवा नाही माहिती शेवटपर्यंत बघा तुम्ही तर तुमका समजत. बापरे. आणि हे तुम्ही बघता सरांका चांगला गिफ्ट दिलेला पोरांनी. एक बॅटरी बॅकअप हे आणि दुसरं पॉवर बँक आणि दुसरं म्हणजे ब्लूटूथचं स्पीकर. म्हणजेच काय आमच्या क्लासमध्ये ज्यावेळी प्रॅक्टिस केली जाते त्यावेळी त्याच्यावर आपण तानपुरा किंवा ताल लावू शकतो आणि त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस करू शकतो. सो या स्पीकरची खूप म्हणजे खूपच मस्तच उपयोग होतो छानपैकी. आणि मग काय असं सगळं केलं आहे आणि मग काय पुन्हा एकदा मी निघत्या परतीच्या मार्गावर वाईज पुन्हा एकदा सेल्फीच्या दिशेने मी माझा मोबाईल वळवलं आहे आणि सगळ्यांना सांगितलं चला आता भेटाया पुढच्या आठवड्यात येऊया. मग काय सर पण खुश झाले, सगळी पोरं खुश, चांगलं वातावरण झालं. आणि मग काय मुका पुन्हा एकदा सगळ्यांका मी बाय बाय केलं आहे. सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन सरांचा आशीर्वाद घेऊन मी आपलं घरात चाललो आहे. बायको वाट बघता चला.